नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय नीट जेईई सीईटी परीक्षेसाठी तयारी आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत विदर्भ मिक्स क्लासेसचे संचालक राजेश जोध आणि अजय देशपांडे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही तज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. गेल्या 25 वर्षांपासून वैद्यकीय पूर्वी परीक्षा अर्थातच प्री मेडिकल टेस्ट नीट जेईई एमएच सीईटी या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि कोचिंग मिक्स क्लासेस तर्फे दिलं जात आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद नवी दिल्ली यांचं जिल्हा समन्वयक म्हणूनही त्यांचं कार्य आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नवी दिल्लीच्या वतीनं प्रश्नमंजुषा स्पर्धेचं यजमानपद त्यांनी भूषवलंय. अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनमध्ये अकोला तालुक्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. हजारो विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत. अकोला आणि अमरावतीमध्ये मिक्स क्लासेसच्या शाखा देखील आहेत. चला तर आज आपण मिक्स क्लासेस विषयी आणि अर्थातच नीट जेईई आणि सीईटी परीक्षेची नेमकी तयारी कशी करायची हे जाणून घ्या दोन्ही तज्ञांकडून लगेचच. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. अर्थातच आपण मागच्या वेळेस मिक्स क्लासेस विषयी ते जाणून घेतलंच होतं. मात्र नीट जेईई आणि सीईटी सारखी जी परीक्षा असते ती स्पर्धा परीक्षा असते याबद्दल मार्गदर्शन तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना केलेलं. मात्र आज आपण ह्या परीक्षांची नेमकी तयारी कशी करायची, कारण की ह्या परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना द्यायच्या असतात, ही देण्याची इच्छा असते. मात्र ह्याची जी पूर्व तयारी असते ती फार महत्त्वाची असते आणि ती तयारी नेमकी कशी करायची देशपांडे सर ह्याबद्दल सगळ्यात अगोदर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. बिलकुल जरूर. बघा असं आहे की ह्या नीट जेईई आणि सीईटीच्या परीक्षांचं खरं वास्तव खरं तर महाराष्ट्रातील नव्हे पूर्ण भारतातील प्रत्येक विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वसाधारण लोकांमध्ये म्हणजे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अशी कल्पना आहे आणि जे एक प्रकारे खरं पण आहे की विद्यार्थ्यांना 2 वर्ष मिळतात ह्या संपूर्ण परीक्षेच्या तयारी करण्याकरिता. म्हणजे जसं आपण बघायला गेलो तर ह्या वर्षी जे विद्यार्थी 10वी पास होऊन 11वी 12वी जात आहेत नीट जेईई किंवा सीईटीची तयारी करण्याकरिता ते परीक्षा देणार 2023 मध्ये. म्हणजे 2021 ते 2023 असे 2 वर्ष हे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करणार. मग सगळ्या लोकांना असंच वाटतं, विद्यार्थ्यांना असंच वाटतंय की जे एनसीईआरटीचे जवळपास 98 लेसन्स आहेत हे 98 लेसन्स शिकण्याकरिता त्यांना पूर्ण 2 वर्षांचा 24 महिन्यांचा कालावधी मिळणार. पण वास्तव थोडं ह्यापेक्षा जरा निराळं आहे. कशा प्रकारे तर विद्यार्थ्यांना शिकायला तर 2 वर्ष नक्की मिळतात, परंतु आमच्यासारखे जे शिक्षक यांना शिकवितात त्यांना हा पूर्ण सिलेबस शिकवण्याकरिता जवळपास 1च वर्ष मिळतं. मग आता एक साधारण प्रश्न असा विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मनात येईल की सर तुम्ही म्हणताय की कालावधी 2 वर्षांचा ट्युशनचा आणि शिक्षकाला शिकवायला मिळतो फक्त 1च वर्ष, हे कसं काय? मग 1 वर्ष काय क्लासेसला सुट्टी असते? बिलकुल नाही. तर ह्या गोष्टीच्या थोडंसं आपण खोलात जाऊया की बघा 2 वर्षांमध्ये 52 रविवार एका वर्षाचे असे मिळून 104 रविवार हे गेलेत. रविवारी सर्वसाधारणपणे कुठलाही कोचिंग क्लास हा आपली शिकवणी घेत नसतो. यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे 20-1 दिवस जातात. यावर्षी एकच उन्हाळा मिळेल विद्यार्थ्यांना, कारण ह्या वर्षीचा 21 चा उन्हाळा गेलेला आहे. मग 2022च्या उन्हाळ्याचे 20 दिवस जातील. दिवाळीच्या सुट्ट्यांचे 10-10 2 वर्षांचे असे 20 दिवस जातील. मिसलेनियस सुट्ट्या ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून भरपूर सुट्ट्या असतात. गणपती आहे, होळी आहे, त्याच्यानंतर महालक्ष्म्या जेवतात. अशा दिवसांमध्ये आम्ही लोक विद्यार्थ्यांना क्लासेसला बोलवून शिकवू शकत नाही. म्हणजे हा शिकवण्याचा अवधी जो आहे तो असा जर आपण बघितला तर हळूहळू कमी होत जातो. यानंतर जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 98 लेसन आम्हा टीचर्स लोकांना शिकवायचे आहेत. म्हणजेच आम्ही आमच्या क्लासेसमध्ये या 98 लेसनच्या टेस्ट पण घेणार, त्या एक्सप्लेन पण करणार. मग आता ज्या दिवशी टेस्ट घेणार आणि एक्सप्लेन करणार त्या दिवशी आपसुकच मी ॲज अ टीचर म्हणून विद्यार्थ्यांना शिकवणार नाही. बरोबर. म्हणजे विद्यार्थी ट्युशनला येतील पण मी शिकवणार नाही. आपण जी चर्चा करतोय ती टीचरला किती दिवस मिळतात शिकवण्याचे त्याच्याबद्दल बोलतोय. बरोबर. मग हे जवळपास 98 लेसन शिकवण्याचे गेलेत. 2023 मध्ये जर पोरांना परीक्षा द्यायची असेल, बोर्डाची पण परीक्षा 2023 मध्ये 12वीची त्यांची असणार आहे, तर आपसुकच मला हा सिलेबस जो आहे यांचा 2 वर्षांचा हा डिसेंबर 2022 मध्ये संपवावा लागणार. म्हणजे आपण जे 2 वर्ष पकडले आहेत शिकवण्यासाठी टीचर्सला त्याच्यापैकी 2023चे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे 4 महिने म्हणजे जवळपास 100 दिवस टीचर्स लोकांना शिकवायला नाहीये. विद्यार्थी येतील ट्युशनला, अभ्यासही करतील, पण टीचर्स लोकांना शिकवायला हा 1च वर्षाचा कालावधी ढोबळमानाने उरतो. मग ह्या गोष्टींचं नियोजन विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे.
10वी पर्यंत ज्या पद्धतीने अभ्यास करत आलेत की परीक्षेच्या काही दिवस अगोदर अभ्यास करून टाकला, दिवाळीच्या नंतर अभ्यास करून टाकला आणि आपण त्या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेऊयात शेवटच्या 3-4 महिन्यांमध्ये तर काम जमून जाईल, तर असं बिलकुल होणार नाही आहे. बरोबर आहे. हेच वास्तव नेमकं या विद्यार्थ्यांना कळायला अत्यंत महत्वाचं आहे. आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या 2 वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी हे पण जाणून घ्यायला पाहिजे की बोर्डाच्या परीक्षेच्या प्रमाणे जसा आपण अभ्यास करतो तसा नेमका अभ्यास करून चालणार नाही. इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ची परीक्षा असणार आहे. एकाच दिवसामध्ये 2 वर्षांच्या सिलेबसवरती परीक्षा होणार आहे. म्हणजेच ज्या प्रकारे आपण बोर्डाच्या परीक्षेची तयारी करतो तशा प्रकारची तयारी करून चालणार नाही. विषय समजून घ्यावा लागेल, त्याचे भरपूर MCQ सॉल्व्ह करावे लागतील, भरपूर सराव प्रश्नपत्रिका त्याच्या सॉल्व्ह करून घ्याव्या लागतील, टीचर्स लोकांसोबत संपर्क साधून डिफिकल्टी सॉल्व्ह करून घ्याव्या लागतील. ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर असं जाणवतंय की 2 वर्ष आहेत आम्हाला अभ्यासाला, आमचं होऊन जाईल छान, या संभ्रमात विद्यार्थ्यांनी न राहता वेळेचं योग्य सुयोग्य नियोजन विद्यार्थ्यांना करावं लागेल. 100% परावलंबी राहून कोणत्याही कोचिंग क्लासेसच्या भरोशावर न राहता स्वतःच्या अभ्यासाचं प्लॅनिंग विद्यार्थ्यांना करावं लागेल. असं ह्या परीक्षेचं खरं वास्तव आहे. बरोबर. आता तुम्ही खरंच हे महत्त्वाचं वास्तव खरं तर विद्यार्थ्यांसमोर तर मांडलेलंच आहे, मात्र पालकांसमोरही मांडलेलं आहे. कारण की बऱ्याचदा असं होतं की तयारी खूप वर्ष आधीपासून आपण करत असतो, मात्र 2 वर्ष ही फार महत्त्वाची असतात. आणि ही विद्यार्थ्यांनी जर योग्य पद्धतीने ही 2 वर्ष अभ्यास केला आणि त्याचं नियोजन केलं तर नक्कीच ते उपयोगी ठरू शकतं. आतापर्यंत मिक्स क्लासेसच्या माध्यमातून अनेक डॉक्टर आणि इंजिनियर्स होऊन गेलेले आहेत. मला आता राजेश सरांकडे यायचंय. राजेश सर, ह्या परीक्षेचं वास्तव आणि कशा पद्धतीने नियोजन करायचे आता देशपांडे सरांनी सांगितलं, मात्र तेव्हा ह्या परीक्षेची तयारी जी असते ती नेमकी कुठल्या दिशेनं झाली पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? अगदी चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी हा जे नियोजनाचा आम्ही जो टाइम टेबल तयार केलेला त्यांनी तो कृपया नोंदवून घ्यावा. कारण की बरेचसे विद्यार्थी आपले आपले वेळापत्रक बनवतात, नियोजन बनवतात, परंतु ते त्याला कंटिन्यू करत नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे प्लॅनिंग करतो त्याला पूर्ण राबवणे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की हे क्लासेसला सुद्धा नियोजन करणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांना पण सुद्धा आवश्यक आहे. जर विद्यार्थी तयारी करत असेल JEE किंवा नीट परीक्षेची तर 3 विषय महत्त्वाचे असतात. जसं JEE असेल तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असतं आणि जर समजा नीट असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असतं. मला हे सांगायचं आहे की जर आपण एखाद्या पाहुण्याकडे गेलो आणि आपल्याला एखाद्या ताटामध्ये समजा 3 भाज्या आपल्याला वाढलेल्या आहेत आणि त्या 3 भाज्या आपल्याला खाणं आवश्यक आहे. तशाच प्रकारे या 3 विषय आपल्याला अत्यंत आवश्यक असतात. त्याच्यामध्ये आवडती न आवडती अशी प्रश्नच येत नाही. म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये असतो की मला हा विषय कठीण जातो तो मी त्याचा अभ्यास फार कमी करणार आणि जो इझी सोपा जातो तो मी जास्त अभ्यास करतो. ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की जे आपल्याला अगदी कठीण वाटतं आहे त्याचं नियोजन आपल्या नियोजनामध्ये त्याला वेळ जास्त द्यायला पाहिजे. आता फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स याचं नियोजन कसं करायचं, तर आठवड्यामध्ये आपल्याला एकूण 7 दिवस मिळतात. प्रत्येक दिवसाला आपण जे की आपला क्लासेसचा टायमिंग आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कमीत कमी 6 ते 8 तास अभ्यास करणं फार आवश्यक आहे. या 6 ते 8 तासामध्ये नियोजन कसं असावं, तर प्रत्येक दिवशी सोमवारी जसं फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स असेल तर त्याला 2 तास. आणि एक कल्पना आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की फिजिक्स फार कठीण जातं, जड जातं, परंतु पॉझिटिव्हिटी ठेवणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. आमच्याकडे मिक्समध्ये आम्ही पॉझिटिव्हिटीला फार महत्त्व देतो. जर विद्यार्थ्यांनी सांगितलं हा मला विषय जमणार नाही तो आयुष्यभर जमणारच नाही, तर त्याला सांगायचं आहे की विद्यार्थ्याला की हा मला या विषयाचा अभ्यास जास्त करायचा आहे. तेव्हा फिजिक्स 2 तास झालं, केमिस्ट्री 2 तास झालं आणि बायोलॉजी 2 तास झालं. जर बायोलॉजी नसेल तर मग मॅथमॅटिक्स JEE जे आहे ते 2 तास कंपल्सरी झालं. या 6 तासानंतर पुढचे जे की 2 तास आहे ते मागील विषय रिवाईज करण्यासाठी 2 तास त्यांना द्यायचे असतात. अशा प्रकारे आपण 6 दिवस अभ्यास करायचा आणि 7व्या दिवशी म्हणजे रविवारी त्यांना जे काही उरलेलं आहे जे आपण करू शकलो नाही किंवा काही न्यूमेरिकल्स करायचे असतील फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्सचे ते त्यांनी पूर्ण करावेत. आता हे अभ्यास करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठल्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं आहे, कुठल्या विषयाचा अभ्यास जास्त करायचा आहे हे प्लॅनिंगमध्ये पहिल्यांदा घालावं, तरच ते अभ्यासाचं नियोजन व्यवस्थित होतं. आता तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तो म्हणजे आपल्याला जो कठीण विषय असतो तो आधी सुरुवातीला घेतला तर नक्कीच आपल्याला तो सोपा होत जातो आणि त्याचं लवकरात लवकर नियोजन केलं तर नक्कीच फायदा त्या विद्यार्थ्यांना होतो. आतापर्यंत मिक्स क्लासेसच्या माध्यमातून जसं आपण मगाशी सांगितलं जसं की अनेक डॉक्टर्स झालेले आहेत, अनेक इंजिनियर्स झालेले आहेत, त्यांचे काही मनोगत आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. जाणून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे ते. Biology, Jodh sir is the god for biology. I must say. The way he used to teach us, कभी ऐसा नहीं लगा कि बायो एक बोर सब्जेक्ट है. इनफैक्ट वी यूज टू एन्जॉय बायोलॉजी लाइक एनीथिंग.
जोत सरांचं जे टीचिंग होतं इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. जो सर को अगर बोला कि सर आप रिपीट करके दो, ये समझा नहीं आपने जो पढ़ाया, सर पूरा A to Z रिपीट करके देते जोत सर तो भी. Jyoth sir was very thorough, conceptual, and was very up to date in teaching. He made a relatively less interesting subject very interesting for me. Ajay Deshpande sir, he taught me, we used to call him Bhaiya sir. His method of teaching is such that we used to remember whatever he taught us. He used to be very jolly with us and he used to teach us everything like fun. देशपांडे सरांनी केमिस्ट्री ज्या सहजतेने आणि ज्या मैत्रीपूर्वक पद्धतीने शिकवलं, वेळेप्रसंगी समजा काही चुका झाल्या तर त्या सुधारवल्या, आमच्याकडनं काही हलगर्जीपणा झाला त्यासाठी शिक्षा दिली. मुझे एक चीज़ बहुत ज़्यादा जो याद आती देशपांडे सर की, तुम क्वेश्चन पूछो, तुम डाउट पूछो, 1 रुपए इनाम. हाँ 1 रुपए इनाम, अगर 10 डाउट्स हो तो 1 रुपए इनाम मिलेगा तुमको. बट अब ऐसा लगता कि वही डाउट्स ने हमको आज लाइक जहाँ है वहाँ पहुँचाया है. एंड इतना मज़ा आता था सर के साथ पढ़ने में कि हमें कभी केमिस्ट्री एकदम बहुत ही ईजी लगा. सर के पास में कभी भी हम कोई डिफ़िकल्टी लेके जाते थे तो सर बहुत ही अच्छे से हमें एक्सप्लेन करते थे एंड ही ऑलवेज यूज्ड टू गिव अस टाइम. His brain teaser problems were used to be very helpful. They made us strong and they help us understanding the various tricks which are used in CET questions. I still remember some of his mnemonics and tricks which he used to teach us. यहाँ पे सिर्फ सर अपने स्टडी के बारे में केयर नहीं करते, अपने पर्सनल प्रॉब्लम्स, हेल्थ प्रॉब्लम्स, इस पे भी केयर करते ताकि उसका अफेक्ट अपने स्टडी पे ना हो. तो सर अपने इस पे भी ध्यान रखते कि अपन फेसबुक पे एक्टिव है या नहीं, तो वो भी डिस्ट्रैक्शन से सर ने हमको दूर रखा. In fact, we can say that from Jyoth sir we learned how biology can be learned in the most interesting way, and from Deshpande sir we learned how chemistry can be learned in the most funny way. And I must say I owe a lot of my success to Deshpande sir and Jyoth sir. तेव्हा हे तुम्ही मनोगत आत्ता ऐकलेलं आहे. हे विद्यार्थ्यांनी खरं तर मिक्स क्लासेसच्या माध्यमातून आपलं करिअर निवडलं आणि उत्तम प्रकारे सध्या ते करिअर करत आहेत. कोणी डॉक्टर्स झालेत, कोणी इंजिनियर्स झालेले आहेत. तुम्हाला देखील मिक्स क्लासेसच्या माध्यमातून जर आपण डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. अमरावती, अकोला ह्या ठिकाणी मिक्स क्लासेसच्या शाखा देखील आहेत, त्या ठिकाणी देखील संपर्क तुम्ही साधू शकता. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. देशपांडे सर, आत्ता आपण खरं तर ह्या विद्यार्थ्यांची मनोगत ऐकली आणि अर्थात ह्या सगळ्याच्या माध्यमातून मला हाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की अनेक क्लासेस आपल्याकडे आहेत, अनेक सुखसोयी उपलब्ध असतात, मात्र रिझल्ट जो असतो तो त्या प्रमाणाने कमी लागतो. असं का होतं आणि तुमचं काय मत आहे यावर? बिलकुल, अतिशय योग्य अशा मुद्द्याला आपण सध्या हात घातलेला आहे की आज तसं बघायला गेलं तर तंत्रज्ञान हे खूप कमालीचं प्रगत झालेलं आहे. पालक खूप जागरूक झालेले आहेत. सुखसुविधा विद्यार्थ्यांच्यासाठी सतत पालक उपलब्ध करून देत असतात. पण तरीसुद्धा आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन उत्तम मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जर नंबर बघितला पर्सेंटेज वाईज तर हा फारच कमी आहे. जे जवळपास 14 ते 15 लाख विद्यार्थी या दोन्ही परीक्षांना बसत असतात आणि जवळपास 70 ते 80 हजार विद्यार्थी हे नीट क्लिअर करून MBBSच्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात. आणि IIT बाबतीत बोलायचं झालं तर हा आकडा अजूनच फार कमी आहे. जवळपास 12,000 विद्यार्थीच फक्त IITs मध्ये सिलेक्ट केल्या जातात. मग एवढ्या कमी प्रमाणामध्ये रिझल्ट्स का लागतात? आता ह्याच्या थोडंसं आपण खोलात गेलं पाहिजे. आणि मी जे सगळे सध्या दर्शक हा कार्यक्रम बघत आहेत त्यांना विनंती करतो की ह्या मुद्द्यावर तुम्ही नीट लक्ष द्यावं. की काय होतं की 10वी पर्यंत विद्यार्थी हा पालकांच्या सोबत घरी राहत असतो. अभ्यासक्रमही तसा पाहिला तर थोडाफार कमी असतो. आणि पहिल्यांदा मग हा 10वी झाल्यानंतर पुष्कळसे विद्यार्थी आपलं गाव सोडून बाहेरच्या ठिकाणी शिकायला वगैरे जातात. वय वर्ष यांचं असतो 16-17. आई वडिलांचा त्याच्यावरती वॉच नसतो जर बाहेरगावी तो विद्यार्थी गेला असेल तर. आणि तो घरी जरी आपल्या नेटिव्ह प्लेसला शिकत असला तरी ही पौगंडावस्था जी आहे विद्यार्थ्यांची, हे जे वय आहे ह्या वयामध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद हा फार कमी होत बघितलेला आहे. आम्ही कमी होतो असं बघितलेलं आहे की विद्यार्थी खूप जास्त आपल्या पालकांशी अटॅच नसतात ह्या वयामध्ये. हॉर्मोनल चेंजेस आहेत. मित्रपरिवारामध्ये त्यांचा जास्त कल असतो त्यांच्यासोबत राहण्याचा. वरून मग आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स भरपूर त्यांना उपलब्ध झालेले आहेत. मग आता विद्यार्थी जर योग्य मार्गाने आपलं रोजचं जीवन जगत असेल, जर आपल्या आई वडिलांसोबत तो खूप चांगल्या प्रकारे
ज्याला आपण म्हणतो की एक सुसंवाद साधत असेल अभ्यासाबाबतीत सुद्धा, तरच या विद्यार्थ्यांचे रिझल्ट चांगले येऊ शकतात. जसे की विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण वातावरण, एक मैत्रीपूर्ण संबंध ह्या वयामध्ये पालकांनी ठेवण्याचा खूप जास्त याच्यामध्ये जोर दिला पाहिजे. अगदी अगदी की पालक आता जनरली काय म्हणतात की पहा बाबा, तुझं 10वी पर्यंत तर आम्ही तुझं शिक्षण चांगलं तुझ्याकडून अभ्यास करून घेतला, आईने पाठांतर करून घेतलं, मी गणित करून घेतलं, आता तू मोठा झालास, आम्ही तुला उत्तमातला उत्तम कोचिंग क्लास लावून दिला, लाख लाख रुपये फी भरून टाकली, आता तू तुझं बघ. मग आता विद्यार्थ्याला जर तुम्ही म्हणून घ्याल की तू तुझं बघ, मी फक्त पैसा देईल, तुझ्या तब्येतीचं बघेल, तर असं करून चालणार नाही. हे एक फार मोठं कारण आहे ह्या परीक्षांमध्ये यश कमी मिळण्याचं. बरोबर. दुसरं की विद्यार्थ्यांना वाटतंय की सहज लिलया जसा तो 1ली ते 10वी पर्यंत अभ्यास करून सहजरित्या 90+ घेत राहिला, तसंच याही दरम्यान जमून जाईल. बरोबर. तिसरा की परीक्षा घेण्याची पद्धत. 1ली ते 10वी पर्यंत ज्या परीक्षा झाल्या त्या पानपार भरून उत्तर लिहिण्याच्या पद्धतीच्या होत्या. धड्याच्या मागच्याच प्रश्नांची चांगली तयारी करून घेतली तर छान त्यांना मार्क मिळून गेले होते. साचेबद्ध प्रश्नांची तयारी केली तरी पण ही परीक्षा ती पास झाले होते. पण नीट JEE-CETच्या परीक्षेमध्ये मी हे सांगू इच्छितो की एकही प्रश्न आजतागायत रिपीट झालेला नाही. साध्या साध्या टॉपिक वरती, सिलेबस मधल्याच मुद्द्यांवरती सरळ सरळ प्रश्न न विचारता ह्या नॅशनल लेवलच्या परीक्षांमध्ये थोडे घुमून फिरून प्रश्न विचारले जातात, म्हणून सुद्धा यामध्ये यश कमी येतं. उदाहरण पाहायचं झालं तर समजा आपण 10वीच्या बोर्डाच्या पद्धतीचा एखादा प्रश्न बघितला तर तो एक एक्झाम्पल म्हणून, तुझं नाव काय, हा साधा बोर्डाच्या परीक्षेत विचारला जाणाऱ्या पद्धतीचा प्रश्न. हाच जर प्रश्न मला नीट किंवा JEE किंवा CETला विचारायचा असेल तर मी कसा याला डिझाईन करेल, तुझ्या आईच्या भावाच्या भाच्याचं नाव सांग. मग आता विद्यार्थी इथे गडबडून जातो. वास्तविक पाहता त्याला आई आणि तिचा भाऊ यांचे नातं माहिती असतं, भाचा हे पण त्याला माहित असतं, पण अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस त्याला 1ली ते 10वी मध्ये कधी झालेलीच नसते. आणि नेमके अशाच प्रकारचे प्रश्न ह्या अशा परीक्षांमध्ये असतात. म्हणून ह्या परीक्षेची तयारी विषय समजून, भरपूर MCQची प्रॅक्टिस करून, आणि एक महत्वाचा मुद्दा जो मला इथे अतिशय नम्रपणे नमूद करावा असा वाटतो तो असा की ह्या 2 वर्षांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांना शिकविणाऱ्या टीचर सोबत दर महिन्याला किमान 2दा तरी भेटलं पाहिजे. अगदी खरं. म्हणजे तुम्ही त्या गावात राहणारे असाल तर 2दा भेटा, बाहेर गावचे असाल तर तुम्ही जाणून बुजून वेळ काढून त्या शिक्षकाला आपल्या पाल्यासोबत एक बैठक झालीच पाहिजे. याच मुद्द्याला धरून मला राजेश सरांना प्रश्न विचारायचा आहे, कारण की आज तुमच्या मिक्स क्लासेसच्या मध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत ते बाहेर गावाहून येत असतात, तर अशा वेळेस पालकांनी आपल्या पाल्यावर कशा पद्धतीने लक्ष ठेवलं पाहिजे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे छोट्या छोट्या गावामधून शिकायला येतात आणि काही तर अशिक्षित पण असतात. मला हे सांगायचं आहे प्रत्येक पालकांना की आपण जे काही इथे कमवतोय, जे काही मेहनत करतोय, राबतो आहे गावागावी किंवा शेतामध्ये, हे आपण आपल्या पाल्यांसाठी करतोय. तर निदान महिन्यातून एकदा तरी या विद्यार्थ्याला घेऊन किंवा पाल्याला घेऊन शिक्षकांची भेट घ्यावी की सर हा माझा पाल्य आहे, याला तुम्ही ओळखता का, हा प्रश्न विचारतो का, याची वर्गामध्ये काय कंडिशन आहे, तो हात वर करतोय का, रिस्पॉन्स देतोय का, याचा परफॉर्मन्स कसा आहे. काय असतं मॅडम की जे की विद्यार्थ्याचं भविष्य असतं हे 3 पायाचं टेबल आहे. या 3 पायाच्या टेबलमध्ये एक असतं विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. या तिघांचं जर कम्युनिकेशन असेल तर विद्यार्थ्याचं भवितव्य जे आहे ते घडतंच. त्याच्यामधला एक जरी पाया तुटला तर हे काही भविष्य काही व्यवस्थित होणार नाही. म्हणून तिघांचं कम्युनिकेशन ठेवणं फार आवश्यक आहे. म्हणून आमच्या क्लासेसमध्ये आम्ही काय करतो, प्रत्येक महिन्याला पेरेंट मिटिंग घेतो किंवा ज्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे फार कमी येतो अशा पालकांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो की तुम्ही आम्हाला भेटायला या. आणि विद्यार्थ्यांनी हे समजू नये की आपण शिक्षकांना भेटायला चाललो तर आपले काही कंप्लेंट्स असेल, इम्प्रुव्हमेंटसाठी पण भेटी होऊ शकतात. हे फार अत्यंत महत्वाचं आहे. तर कम्युनिकेशन असणं फार महत्वाचं झालं. अगदी शेवटचा प्रश्न आणि फार महत्वाचा, कारण की हा कोरोनाचा काळ जर बघितला तर थोडंसं विद्यार्थ्यांचं तर नुकसान झालेलंच आहे, मात्र विद्यार्थ्यांना आता पुढची चिंता भेडसावते, तर अशा वेळेस तुम्ही अगदी थोडक्यात काय मार्गदर्शन कराल? बिलकुल नक्की. बघा ह्या कोरोनामुळे तर सगळ्यांनाच फार त्रास झालेला आहे. एक सामाजिक दायित्व म्हणून आम्ही मिक्स क्लासेस वाल्यांनी सध्या जे पोरं आता ह्या वर्षी नीटची परीक्षा देतील, JEE-ची परीक्षा देतील, जर काही कारणास्तव त्यांचा अभ्यास नीट झाला नसेल आणि त्यांचे रिझल्ट चांगले येणार नसतील असं त्यांना वाटतंय, तर यांच्याकरिता अत्यंत ना नफा ना तोटा तत्वावर अशी आम्ही एक यांच्यासाठी एक रिपीटर बॅच घेणार आहोत. जे विद्यार्थी सध्या 11वीतून 12वीत गेलेले आहेत त्यांना पण जर काही अडचणी आल्या असतील या कोरोनामुळे, त्यांचं शिक्षण योग्य झालेलं नसेल
खेड्या गावांमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, ऑनलाईन शिक्षण बरोबर झालेलं नाही आहे, तर यांच्यासाठी सुद्धा ना नफा न तोटा तत्वावरती 1 वर्षांचा एक कोर्स आम्ही यांच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आणि अतिशय एक महत्त्वाचं जे सांगायचं आहे ते असं की गेल्या 2 वर्षांपासून शालेय शिक्षणामध्ये फार प्रॉब्लेम झालेला आहे. बरोबर. तर आम्ही एक मिक्स क्लासेसवाल्यांनी असा एक निर्णय घेतलेला आहे की सध्या जे विद्यार्थी 9वीत गेलेले आहेत आणि 10वीत गेलेले आहेत अशा 1000 विद्यार्थ्यांना जे आमच्याकडे प्रथम नोंदणी करतील त्या तत्वावरती आम्ही त्यांना पूर्ण नीट JEEच्या धर्तीवर 9वीचा आणि 10वीचा सिलेबस ज्याला फाउंडेशन आपण म्हणतो हे मोफत त्यांच्याकडून तयारी करून घेणार आहे. फक्त यामध्ये अट एकच आहे की नोंदणी तुम्हाला पहिले करावी लागेल आणि ह्या विद्यार्थ्यांना वर्षभर आम्ही त्यांचे सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून कसा त्यांनी तो तयार केला पाहिजे यावर मिक्स क्लासेस तर्फे मोफत त्यांना कोचिंग करणार आहोत. अगदी खूप छान माहिती खरं तर तुम्ही या स्पर्धा परीक्षांविषयी दिली, कारण की कसं परीक्षेचं नियोजन करायचं ह्यामध्ये विद्यार्थी खरं तर संभ्रमात असतो. मात्र ह्या खरं तर कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच विद्यार्थ्यांना एक दिशा मिळालेली असणार आहे. नक्कीच सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. बेस्ट. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे